त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक 7 मध्ये श्रद्धा गिरीश लोहगावकर यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद। प्रभाग क्रमांक 7 मधून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार श्रद्धा गिरीश लोहगावकर यांच्या उमेदवारीला नागरिकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे। प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवून सर्वांगीण विकासाला गती देण्याचा निर्धार श्रद्धाताईंनी व्यक्त केला आहे। प्रभाग क्रमांक 7 मध्ये कुशावर्त तीर्थ या पवित्र स्थळाचे अस्तित्व असून धार्मिक व पर्यटनदृष्ट्या हा परिसर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। तसेच मुख्य बाजारपेठेचे केंद्र असल्याने वाहतूक, स्वच्छता, पिण्याचे पाणी, रस्ते, दिवाबत्ती यासारख्या मूलभूत सुविधांच्या उभारणीची गरज अधिक जाणवते। या सर्व बाबींचा अभ्यास करून नागरिकांसाठी ठोस योजना राबवण्याचा मानस श्रद्धाताईंनी व्यक्त केला आहे। लोहगावकर परिवाराचा समाजकार्यातील वारसा श्रद्धाताईंच्या उमेदवारीला बळ देणारा ठरत आहे। गिरीशभाऊ लोहगावकर यांनी अनेक वर्षांपासून नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत समाजकार्यात अग्रेसर भूमिका बजावली आहे। त्यांच्या लोकसंग्रही कार्यशैलीचा सकारात्मक परिणाम श्रद्धाताईंच्या प्रचार मोहिमेत दिसून येत आहे। श्रद्धाताईंच्या वाढत्या प्रचाराला मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक 7 मधील निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। विकासाचा नवा अध्याय लिहिण्यास त्या सज्ज झाल्या असल्याने नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे। माजी त्र्यंबकेश्वर नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनीही श्रद्धा गिरीश लोहगावकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे। श्रद्धाताई प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवारी लढवत आहेत। भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवार आहेत, काय सांगाल? नमस्कार। गेल्या 5-5 वर्षापासून आम्ही पूर्ण त्र्यंबक नगरीची सेवा करत आहोत, म्हणून यावेळेस सुद्धा आम्हाला भारतीय जनता पार्टीने प्रभाग क्रमांक 7 मधून माझी भाऊजाई श्रद्धाईला उमेदवारी दिली आणि ती नक्कीच प्रचंड मताने जनतेच्या वार्डातल्या लोकांच्या भरोश्यावर निवडून येणार आहे आणि वार्डातल्या जनतेच्या सर्व समस्या ते नक्की सोडवतील आणि नगरीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहील। गेल्या पंचवार्षिकला मी जनतेतून लोकनियुक्त नगराध्यक्ष होतो। या काळामध्ये मी त्र्यंबक नगरीचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला। आमच्या काळामध्ये 2.5 वर्ष कोरोना काळ होता। त्या कोरोना काळामध्ये आम्ही जनतेशी खूप सेवा केली आणि अनेक लोकांचे प्राण वाचवले। अशा अनेक विविध योजना आम्ही त्र्यंबकमध्ये आणल्या। कुंभमेळ्याचा जो डीपी प्लॅन आहे तो पण आमच्या काळात मंजूर झाला। त्याच्यानंतर रिव्हर योजना आम्ही आणली। अनेक घरांमध्ये टॉयलेट दिले, अनेक घरांमध्ये लाईटी दिल्या, अनेक घरांमध्ये रस्ते पोचवले आणि नगरीतल्या ज्या मूलभूत सुविधा होत्या या मूलभूत सुविधा वारंवार चांगल्या देण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्र्यंबक नगरीचा नावलौकिक पूर्ण भारतवर्षात आणि जगात कसं होईल याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले। भारतीय जनता पक्षाकडून काही प्रभाग क्रमांक 7 मध्ये अधिकृत उमेदवार आहेत, काय सांगाल? नमस्कार, मी गिरीश लोहगावकर, सामाजिक कार्यकर्ते। भारतीय जनता पार्टीने मोदीजींच्या नेतृत्वाखाली पूर्ण भारतभरामध्ये जो तीर्थक्षेत्र विकास साधलेला आहे त्याच अनुषंगाने येणारा कुंभमेळा ह्या दृष्टीने त्र्यंबकेश्वरमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे आणि भारतीय जनता पार्टीचं हे सरकार दिल्ली, मुंबई आणि आता त्र्यंबकेश्वरमध्ये यावं। सगळे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षाच्या उमेदवारापासून तर माझी मिसेस 7 नंबर प्रभागामध्ये श्रद्धा गिरीश लोहगावकर, कल्पेश गुड्डू कदम आणि कैलासदादा घुले या तिघांना सर्व त्र्यंबकवासियांनी विजयी करावं आणि येणाऱ्या कुंभमेळ्याला देशाला दाखवून द्यावं की त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा अभूतपूर्व झालेला आहे। प्रभाग क्रमांक 7 मध्ये सध्या कुठल्या समस्या आहेत आणि निवडून आल्यानंतर आपण त्या कशा पूर्ण करणार आहात? प्रभाग क्रमांक 7 मध्ये पुराची समस्या आहे। थोडा जास्त पाऊस झाला तर त्र्यंबकेश्वरमध्ये पूर येतो आणि तेलीगल्लीमध्ये पाणी साचतं। त्याचा फॉलोअप आमचे गुड्डू कदम यांनी माननीय पालकमंत्री गिरीशजी महाजनांकडे घेतला। मध्यंतरी त्याच्यावर सगळं अपडेट झालेलं आहे। लवकरात लवकर त्या विषयाचं काम पण सुरू होणार आहे, आम्ही त्याच्यात लक्ष घालू नये। त्याचप्रमाणे येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये त्र्यंबकेश्वर कुशावर्तापासून मंदिरापासून तर कुशावर्त तीर्थापर्यंत
ज्या साधूंचा तिथे प्रवास राहणार आहे, जिथे येणं जाणं असणार आहे, त्या मार्गामध्ये स्वच्छता असणे, आज आणि इथून पुढे होणाऱ्या सगळ्या समस्यांचं सगळं आमच्याकडे पूर्ण काय काय करायचं आहे याचा मॅनिफेस्टो आहे. पण इथे एवढा वेळ सांगायला नसल्यामुळे आम्ही ते तुम्हाला पत्रकाद्वारे सांगणार आहोत. भारतीय जनता पक्षाने विकासाबाबतची भूमिका जनतेपर्यंत आपण कशी पोहोचवणार आहात? आम्ही होम टू होम पण महिन्यापासून आम्ही ह्या विषयात आहे आणि आम्ही सगळ्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आहे. असं प्रभाग क्रमांक 7 मधलं एकही घर नाही की त्या घरात आम्ही पोचून तिथली सगळी माहिती, त्यांच्या समस्या, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींच्या अडचणी, काही लोकांच्या प्रॉब्लेम्स या सगळ्या जाणून घेतलेल्या आहे. त्यांचं समाधान आम्ही त्यांच्या घरात जाऊन केलेलं आहे आणि पूर्ण भारतीय जनता पार्टीचा 7 नंबर प्रभागामधील सगळेच्या सगळे लोक मतदार भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आहे आणि मला खात्री आहे की सगळ्यात मोठा विजय भारतीय जनता पार्टीचा हा 7 नंबर प्रभागामध्ये होणार आहे. तसेच आमचे मोठे बंधू पुरुषोत्तम लोहगावकर मागील 5 वर्ष भारतीय जनता पार्टीकडनं नगराध्यक्ष होते आणि 5 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक कामं केले. मी श्रद्धा गिरीश लोहगावकर, प्रभाग क्रमांक 7B मधनं अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीची आहे. मला प्रचंड मताने विजयी करा.